नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. आज सकाळची सुरुवात झाली होती आहोंच्या डब्यापासून. छान असा डब्बा बनवून घेतला. त्यासाठी हिरव्या मिरच्याची सुंदर अशी भाजी बनवली, मुगाची, कर आलेली मटकी, चपाती, कैरी आणि काकडी. आहोंचा डब्बा भरला. नाश्त्यासाठी त्यांना मस्त शेवायचा भात केला होता. ह्या दोघांचं जर माझं आवरायच्या आधी 5 मिनटं आवरलं की डब्बा द्या करतात. पण मात्र यांना दोघांना आज उशीर झाला होता उठायला. यांच्या आधी माझं सगळं आवरून तयार होतं, पण आता यांना कोण बोलणार. चला ताईंनो, हे आपलं दररोजचंच आहे. मी छान अशी बीट कलरची साडी घातली होती आणि महाराजांना मुजरा करत आहे. चला, आज मला जायचं होतं नंदेच्या घरी. कशासाठी ते सांगतेच. बरं ताईंनो, जाण्याच्या आधी बाहेर आपल्या स्वामींना मुजरा करा, स्वामींना सोबत चला अशी विनंती करा आणि नंतरच घराच्या बाहेर पडा. चला, महाराजांना विनंती केली आणि आम्ही निघालो ननंदबाईच्या घरी. माझ्या ज्या भाषेचा धोंडा आहे त्याचे व्हिडिओ लग्नाचे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहिलेले असतील. त्याच भाषेचा पहिला धोंडा होता, म्हणून नंदेच्या घरी आगमन झालं आमचं. बरं, आम्हाला जायच्या आधी त्यांनी सुंदर असा अर्धा स्वयंपाक उरकिला होता. मस्त आमटी फोडणी घातली होती, पुरणाला चटका देऊन ठेवला होता. म्हणलं चला आता मी कणिक भिजते, कारण आहोंनी आज थोडा उशीरच केला होता गावाकडे जायला, म्हणून मग मला पण यायला थोडा उशीर झाला. तोपर्यंत इकडं ननंदबाईचा भरपूर सारा स्वयंपाक उरकला होता. अगदी 8:30-9 वाजले असतील त्यांच्या घरी यायला. त्यांनी स्वयंपाक केला होता, पण मात्र सगळ्यांचे नाश्ता राहिला होता. म्हणल्या आपल्याला काहीतरी करा बरं नाश्त्याला. मस्तपैकी मी शेवायचा भात केला. आता शेवायचा भात दुधात खाण्यासाठी नव्हता केला, तर अगदी मॅगीसारखा केला होता. त्यासाठी मी छान भरपूर तूप टाकून शेवया भाजून घेतल्या, मिरच्या कुटून घेतल्या, लसूण जिरा कुटून घेतलं आणि मस्तपैकी इथं शेवायचा भात करत आहे. असा भात नक्की करून पाहता येईल. खायला अगदी टेस्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे. आता कांदा परतला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, तिखट आणि हळद टाकायची. हिरवी मिरचीसुद्धा आपण टाकलेली आहे, पण तिखटाची चवसुद्धा छान येते. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि उकळी आली की शेवया त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या. अंदाजाने पाणी टाकलं की काहीच गरज नाही, मस्त शेवया उकडतात आणि लगेच खाऊन घ्यायचं. अगदी मॅगीसारखं लागतं ताईंनो. लालसर शेवया भाजून घ्यायच्या. नक्की ही रेसिपी एकदा करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. पलीकडे सुंदर अशी आमटीसुद्धा उकळत होती. छान तरी आली होती आमटीला. मग केली कुणी तर ननंदबाईने. मग छानच होणार ना. मग त्यांनी मला भात करूपर्यंत मस्त भाज्याचं पीठ तिंबून दिलं. आणि इकडं पहा, ब्राह्मण काकाला छान पूजाचं साहित्य त्यांनी काढून ठेवलेलं होतं. त्यांनी येऊन सत्यनारायणाची पूजा मांडली. आता हे वस्त्रसुद्धा ननंदबाईनेच केले होते, मात्र हळदी कुंकू लावायला माझ्याकडे दिलं होतं. म्हणलं चला आता लावून घेऊया. ताईंनो, असं म्हणतात की धोंड्याच्या महिन्यामध्ये सत्यनारायण झालाच पाहिजे, आणि तो सत्यनारायण लेक जावई आल्यावर त्यांच्या हाताने होतो. आमच्या इकडं, तुमच्या इकडं सांगा कसा केला जातो सत्यनारायण. इथं सुंदर मोठे मोठे वस्त्र झाले होते आपले हळदी कुंकू लावून. आता होणार होतं जावई बापूचं आगमन थोड्याच वेळात. आता आमचा बी भरपूर सारा स्वयंपाक उरकलेलाच होता. आम्ही त्यांची वाट पाहत होतो. अगदी 12 वाजता ते आले. ब्राह्मण काका पूजा मांडून घरी गेले होते. थोड्याच वेळात वापस सुद्धा येणार होते ते आले की. आता ते 33 अनारसे असं म्हणतात जावईला धोंडेदान करतात. म्हणलं चला, ते अनारसे ननंदबाईने एवढे सुंदर बनवले, त्याचासुद्धा शूट घेऊया. आता जावई बापूचं छान असं आगमन तर झालंच होतं. परत ताईंनो, आता यांच्या घरी मी कलोरी गेलेली राहिलेली सुद्धा आहे. तरीसुद्धा मला हे सगळे माणसं ओळखीचे होते, तरीसुद्धा मला असं धडधड आणि लटलट होत होतं. त्याच्या नादामध्ये मी यांना मुटके ओवळे, पाय धुतले, मात्र ताईंनो ओवाळायचंच विसरून गेले दिव्याने. पण चला, माझी चुकी मी कबूल केली. असं नाही म्हणत की चुकली नाही म्हणून. बरं, इथं छान असं मस्तपैकी चहा कडक ठेवला होता सगळ्यांना. सगळ्यांचं आगमन झालं. इथं चहासुद्धा बनवून झालेला आहे. आता दिदी आणि दिदीची मेवणी दोघीजणी चहा नेऊन देणार आहेत. इथं पाहता येईल जे की 33 अनारसे केलेले होते. एवढे सुंदर झाले होते हे अनारसे गुळाचे. खरंच ना, त्या ननंदबाईचं करावं तेवढं कौतुक कमीच. इतके गोल आणि इतके छान अनारसे त्यांनी जावई बापूसाठी बनवून ठेवले होते. बरं, त्यांनी पहा ना, इतकं सुंदर असं पितळाचं ताट, पितळाचा तांब्या, निरंजनी, हे सगळं जावईला दान देण्यासाठी की आता पूजा चालू आहे सत्यनारायणाची. आणि आमचं चाललं इकडं 2-2. मला तरी तर हसू येत होतं, कारण पहिली वेळेस मी 2 तव्यावर पुरणाच्या पोळ्या भाजत होते. कारण एक ननंदबाई आणि ननंदबाईची मैत्रीण ह्या दोघीजणी मस्त पोळ्या लाटून देत होत्या पुरणाच्या. मी तर म्हणलं ते लग्नातल्या आचार्यासारखंच झालं भाऊ इथं आता माझं. पण होत होता ॲडजस्ट. 2 तव्यावरच्या पोळ्या ह्या पुरणाच्या भाजता येतात. आणि खरंच नाही, यांनी डोकं लावलं, त्यामुळं आमच्या पटकन पोळ्या झाल्या. कारण आम्हाला भरपूर पोळ्या लाटायच्या होत्या, कारण 8-9 जणं ते होते, आम्ही 7-8 जणं होतो. एवढ्या माणसांच्या पोळ्या लाटायच्या होत्या. यांनी डोकं लावलं आणि मी भाजल्या पण.
आता इकडं सुंदर पोळ्या छान छान फुगत होत्या, कारण कणिक छान भिजली होती. पुरणसुद्धा खूप सुंदर परतलेलं होतं. बघा आमच्या जे भाषीबाई आहेत ते तुम्हाला हाय करतात. तुम्ही सुद्धा त्यांना कमेंट करून नक्की हाय करा. इथं पहा मस्त आता दोघी दोघी कशा पोळ्या लाटून देत आहेत. आम्ही पोळ्या लाटून झाल्या की त्या ताई म्हणजेच आमच्या ताईच्या मैत्रीण त्या म्हणल्या मी पोळ्या लाटते, तुम्ही दोघीजणी ताटं करा. मग आमच्या नणंदबाईंनी बघा मस्तपैकी भात टाकायचं नियोजन घेतलं. त्या म्हणे मी सगळ्या ताटामध्ये भात टाकते, तोपर्यंत बाकीचं तुम्ही आवरा. म्हणलं चालतंय, तुम्ही भात टाका मी आवरते. मग इथं मस्त 7-8-9 ताटं एकत्रच करून घेतले. आता नवरदेव नवरीला म्हणजेच भास जावईला आणि भाशीला त्यांचा धोंडा होता ना, त्यांना आधी ताटं करायचे होते. मग त्यांचा फोटोशूट होणार होता. आता तसं तर मेहुणीनी आणि बहिणीनी खूप छान नियोजन केलं होतं डेकोरेशनचं, पण काय करणार पाहुणेच लवकर आले, मग त्यांचा प्लॅनच कॅन्सल झाला. साधं सिंपल असं डेकोरेशन केलं, तरी त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच. त्यांच्या वयाच्या मानाने सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि छान असं सिंपल डेकोरेशन केलं होतं. मग आता इथं तर यांचं धोंडे जेवणासाठी जे काही ताट बनवले होते त्यांचं आता सगळं मस्तपैकी जेवणं झालेत. आता सगळे माणसं जेवायला बसले बघा. हे आहेत त्यांच्या घरचा परिवार म्हणजे भाषीच्या. आता सगळ्या बायकांना मी मस्तपैकी ताट करत आहे. म्हणजेच आमच्या नंदाच्या येणबाई म्हणजे भाषीच्या सासूबाई त्या जेवायला बसणार आहेत. आता इकडे बघा ह्या कशा बसल्या सासूबाईसोबत जेवायला बघा मस्तपैकी आमची भाषी. त्यांच्यासोबत ज्या आहेत त्या त्यांच्या नणंदबाई आणि इकडं आमच्या नंदाच्या येणीसुद्धा दोघीजणी ह्या दोघी दिसत आहेत ह्या त्यांच्या येईणी आहेत. आणि आमच्या नणंदबाई आग्रह करू करू घ्या पोळी म्हणून म्हणून छान असं त्यांना जेवायला वाढत होत्या. आमच्या दोघीची हालत बघा किती मस्त झाली होती. आता किती चुली म्हणजे गॅससमोर होतो तर अशी काही आमची हालत झाली होती. त्याच्यानंतर पोरींचं चाललं होतं आता नाही का भाऊजीचं जेवण झालं आहे, आम्हाला थोडीशी चाष्टा मस्करी करायची, आम्हाला शरबत बनवून द्या. म्हणलं चला देते मी शरबत बनवून. आणि नंतर करायचे होते आम्हाला जेवणं. मग मुलींनी काय मेवण्याची चेष्टा केली, मस्तपैकी एका ग्लासामध्ये सगळं मीठ काढलं आणि शरबत म्हणून बाकीच्यांना शरबत दिलं आणि त्यांना मिठाचं पाणी दिलं. जाऊ द्या हसी मजाक तर पाहिजेच जीवनामध्ये, त्याशिवाय काही. मग त्यांना मी छान असं शरबत बनवून दिलं. आता त्यांना बनवून दिल्याच्या नंतर आम्ही सुद्धा सगळ्यांनी थोडं थोडं शरबत घेतला. ताईंनो छान झालं होतं मात्र शरबतसुद्धा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा. तर आता इथं आमचे जेवणं चाललेत. आमच्या नणंदबाई राहिल्या होत्या मागं, त्यांची मैत्रीण. म्हणलं मी तरी कशाला आधी जेवू, मग मी पण बसले त्यांच्यासोबत शेवटलाच. आता आमच्या भाषीने ताईंनो इतकी सुंदर साडी आणली होती मला आणि छान अशी वटीसुद्धा भरवली बरं का. आता मामीची वटी भरवली त्यांनी कशामुळं, आता त्या म्हणे नाही माझ्या आईसारखंच तुम्ही पण मला जीव लावताय. म्हणलं चला आता लेकरांनी एवढ्या मोठ्यापणाने आणली, मला आधी काही माहीत नव्हतं, मी सुद्धा त्यांना ड्रेस नाही तर साडी नक्की आणली असती. एवढी छान सुंदर साडी आहे, मी तुम्हाला समोर दाखवतेच कशी आहे काय आहे. मला पण तो कलर सूत खूप आवडलं खरंच ना. थँक्यू. इथं पहा आता हे जे काही दादू आहेत ना तर त्यांचे मेवण्यांना ते कपडे चढत आहेत, त्यांचे पप्पा नाही येतं म्हणून आता हे सगळं हे बाळ करत आहे. आणि सगळं माझ्या नंदाने खूप छान आनंदात पार पडलं खरंच ना ताईंनो. चला भेटू उद्या.